ओके, तर लक्ष द्या, काय सुरू होतं आपलं, थर्मोडायनामिक प्रोसेसेस, बरोबर आहे. आणि थर्मोडायनामिक प्रोसेस मध्ये आतापर्यंत आपण कुठल्या कुठल्या प्रोसेस बघितल्या सांगा सुरुवात पासून. सर्वात पहिली कोणती बघितली, आयसोकोरिक प्रोसेस. काय बघितली सर्वात पहिली, आयसोकोरिक प्रोसेस. सेकंड थर्मोडायनामिक प्रोसेस आपण कोणती बघितली, आयसोबेरिक प्रोसेस, करेक्ट, आयसोबेरिक प्रोसेस. थर्ड प्रोसेस कोणती बघितली, आयसोथर्मल प्रोसेस. त्यानंतर लास्ट आता कोणती, ॲडियाबॅटिक प्रोसेस. कोणती बघितली रे बाळांनो, ॲडियाबॅटिक प्रोसेस. आणि आजच्या या क्लासमध्ये ज्या प्रोसेस बद्दल आपण डिस्कस करणार आहोत ती जनरल प्रोसेस आहे. त्या प्रोसेसचं नाव आहे पॉलीट्रॉपिक प्रोसेस. आज कोणती स्टडी करणार आहोत आपण, पॉलीट्रॉपिक प्रोसेस. जेव्हाही आपण प्रोसेस बद्दल डिस्कस करतो तर आपल्याला प्रत्येक प्रोसेसची एखादी कॅरेक्टरिस्टिक्स माहिती आहे. जसं आयसोकोरिक साठी आपण काय म्हटलं होतं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आयसोबॅरिक साठी प्रेशर कॉन्स्टंट. आयसोथर्मल साठी टेम्परेचर कॉन्स्टंट. आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हटलं की आपल्याला माहित आहे क्यू काय घेतो आपण, झिरो. क्यू काय घेतो आपण, झिरो. आणि सोबत क्यू झिरो घेतल्याबरोबर आपण त्या प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर यांचे एकमेकांसोबतचे जे काही रिलेशन्स आहेत ते तीन रिलेशन सुद्धा आपण पाठ केले होते. त्यातलं एक पॉप्युलर रिलेशन आपल्याजवळ होतं, पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. तसंच एक इक्वेशन प्रोसेससाठी या पॉलीट्रॉपिक साठी पण असेल. तर लक्षात घ्या, जसं अडियाबॅटिक प्रोसेसचं इक्वेशन आहे पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट, तसंच पॉलीट्रॉपिक प्रोसेस साठी इक्वेशन आहे पी व्ही रेस टू दी पॉवर एक्स इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. पी व्ही रेस टू दी पॉवर एक्स इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. हा जो एक्स आहे या एक्सच्या ठिकाणी काहीही व्हॅल्यू असू शकते. डिपेंडिंग अपॉन त्या एक्सच्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू तुम्ही पुट करता त्याच्यानुसारच आपल्याला या वरीलपैकी कोणती ना कोणती प्रोसेस भेटते. समजा मी या एक्सच्या ठिकाणी गॅमा पुट केला तर मला कोणती प्रोसेस भेटेल, ॲडियाबॅटिक प्रोसेस. म्हणजे असं आहे. तर आता आपण ज्या जनरल प्रोसेसमध्ये एंट्री करत आहे त्या प्रोसेसचं नाव आहे पॉलीट्रॉपिक प्रोसेस. आणि तिचं जे इक्वेशन आहे आपल्याकडे ते काय, पी व्ही रेस टू दी पॉवर एक्स इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. बरोबर आहे. म्हणजे हा व्ही इनवर्स मध्ये जाईल आणि जसं जसा व्ही ची पॉवर म्हणजे एक्स बदलत जाईल त्याच्या रिस्पेक्ट मध्ये तुमचा पी सुद्धा काय होईल, बदलत जाईल. पण आता बाकीच्या ज्या प्रोसेस आहेत त्या सुद्धा मला माहिती आहेत. जसं फॉर एक्झाम्पल ही प्रोसेस तुम्ही ऑब्झर्व करा, सर्वांचं लक्ष बोर्डवरती. हे प्रोसेस तुम्ही पहा, जर समजा मी एक्सच्या ठिकाणी 1 पुट केला, काय केला, एक्सच्या ठिकाणी 1 पुट केला तर इक्वेशन काय बनेल, तेच पी व्ही इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. आणि पी व्ही इज इक्वल्स टू कॉन्स्टंट हे इक्वेशन कोणत्या प्रोसेसचं आहे, आयसोथर्मलचं. कारण आपल्याला माहित आहे पी व्ही इज इक्वल्स टू एनआरटी होतं, टी ले कॉन्स्टंट केलं तर पी व्ही काय झाला तुमचा, कॉन्स्टंट. म्हणजे या पॉलीट्रॉपिक प्रोसेसच्या इक्वेशन मध्ये जो एक्स आहे त्या एक्सच्या ठिकाणी जर मी 1 पुट केला तर मला कोणती प्रोसेस मिळते, आयसोथर्मल. हे काही तुम्हाला लक्षात नाही ठेवायचं आहे, मी फक्त जनरल सांगू राहिलो की या जनरल प्रोसेसवरून आपण कोणत्याही प्रोसेस वरती जाऊ शकतो. जशा पद्धतीने आता मी जर एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केली तर 0 पुट केला तर हा काय होईल, एनिथिंग टू द पॉवर 0 किती होऊन जाईल तुमचा 1. म्हणजे पी इंटू 1 काय झाला, पी. पी कॉन्स्टंट म्हणजे कोणती प्रोसेस झाली, आयसोबॅरिक प्रोसेस. इन द सिमिलर मॅनर मी एक्सच्या ठिकाणी गॅमा पुट केला तर काय झाला, ॲडियाबॅटिक प्रोसेस. आणि तशाच पद्धतीनं जर एक्सच्या ठिकाणी मी इन्फिनिटी पुट केला तर मला व्हॉल्यूम काय मिळते, कॉन्स्टंट. म्हणजे प्रोसेस कोणती होते, आयसोकोरिक प्रोसेस. पण काय माहित आहे का, हे सगळे जनरल प्रोसेसला मी या अलग अलग रूपामध्ये एक्सप्रेस करू शकतो, पण यातलं सगळीत चांगलं रूप मला जनरल प्रोसेसचं वाटते हे टॅडँग टॅडँग काय, पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. पाना तुम्ही खूप अनालॉजी दिसते, पी व्ही ची पॉवर गॅमा कॉन्स्टंट, पी व्ही ची पॉवर एक्स कॉन्स्टंट, पी व्ही ची पॉवर गॅमा कॉन्स्टंट. म्हणजे दिसायला लुक जो आहे तो खूप मॅचिंगचा वाटते. म्हणून मी काय करतो की या पॉलीट्रॉपिक प्रोसेसमध्ये सगळ्या क्वांटिटीज ज्या मला काढायच्या आहेत त्याची अनालॉजी या अडियाबॅटिक प्रोसेस सोबत जोडतो. जसं की आता तुम्ही नेक्स्ट स्लाइड वरती पाहू शकता, पहा सर्वांनी तेच इक्वेशन पॉलीट्रॉपिक प्रोसेसचं. इकडे मी कोणती घेतली, ॲडियाबॅटिक, इकडे कोणती, पॉलीट्रॉपिक. कारण त्या दोघी कशा होत्या, मॅचिंग. आता पहा अडियाबॅटिक साठी हे सगळे फॉर्म्युला आपण कालच बघितले. पहिलं इक्वेशन पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. वर्क डनचा फॉर्म्युला बघितला आपण, दॅट इज म्यू म्हणजे आपण काय म्हणतो एन, दॅट इज नंबर ऑफ मोल्स, एन आर डेल्टा टी अपॉन 1 मायनस गॅमा. आणि यालाच आपण
P2V2 मायनस P1V1 अपॉन 1 मायनस गॅमा सुद्धा लिहू शकतो. ऍक्च्युअली हे मी असं लिहिलं होतं NRT2 मायनस NRT1 लिहिलं होतं. T2 मायनस T1 म्हणजेच काय झाला डेल्टा T. तर हे माहित आहे ना तुम्हाला, तेच आहे ते. पुढच्या केसमध्ये मी सांगतो तुम्हाला, अडायबॅटिक मध्ये स्लोप आपण बघितला होता मायनस गॅमा P/V. आणि लास्टली मी जो बल्क मॉड्युलस आहे ज्याला आपण कशाने नोट केला आतापर्यंत के न, तर हा जो दिसत आहे हा कोण आहे, बल्क मॉड्युलस के. तो किती आला होता रे बाळा, के आपला के आला होता आपला गॅमा पी. आता काहीच नाही, अडायबॅटिक प्रोसेस मध्ये जिथं गॅमा होता तिथं पॉलीमध्ये कोण आहे, एक्स. म्हणून या सगळ्या फॉर्म्युलांमध्ये जती जती गॅमा अशीन तती तती मी काय लिहीन, एक्स. तो चलो शुरू करते हैं. इक्वेशन पी की पावर एक्स इज इक्वल्स टू कांस्टेंट डब्ल्यू इज इक्वल्स टू एन आर डेल्टा टी 1 माइनस एक्स. गामा हटाया, एक्स लगाया. इधर P2V2 माइनस P1V1 1 माइनस एक्स. इधर क्या था, गामा टाइम्स ऑफ P/V था. यहाँ पे क्या आएगा, x टाइम ऑफ P/V, लेकिन स्लोप निगेटिव. और दोबारा से ये b ना लिखते हुए हम इसको बल्क मॉड्युलस को k से रिप्रेजेंट करते हैं. सिम्बॉल डिपेंड करते आपल्यावर, ठीक आहे. तर के काय येईल तुमचा, x टाइम्स ऑफ p. कळते सर्वांना. म्हणजे आता पॉलिडॅब्रिक प्रोसेसचे फॉर्म्युले लावायचे काम पडलं तर तुम्ही फॉर्म्युले डायरेक्ट अडायबॅटिकचेच लावत जा, फक्त गैमा हटा के क्या लगाएंगे वहां पे, x. और क्वेश्चन में x की वैल्यू गिवन रहेगी, और नहीं भी रहेंगी तो कुछ ना कुछ जुगाड़ करके हमको निकालनी पड़ेगी. शुरू करते हैं कहानी आगे. अब जब आता हूं तो मैं इस पॉलीट्रॉपिक प्रोसेस के लिए बात करना चाहता हूं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स की, ठीक है. अब फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स क्या होता है, Q इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस W. तो ये तो इक्वेशन हमारे लिए कुछ नया नहीं है, लेकिन अगर मैं सिर्फ Q की बात करना चाहूं, किसकी बात करना चाहूं, Q की, तो Q के मेरे पास दो फॉर्मूले हैं. जैसे जनरली Q को हम लिखते हैं NC डेल्टा T, है ना, नंबर ऑफ मोल्स, मोलर स्पेसिफिक हीट कैपेसिटी एंड इनटू चेंज इन टेम्परेचर. लेकिन ये जो Q तुम दे रहे हो, ये अगर आप कांस्टेंट प्रेशर पे दे रहे हो तो यहाँ पे कौन आएगा, Cp. अगर कांस्टेंट वॉल्यूम पे दे रहे हो तो यहाँ पे कौन आएगा, Cv. तर मी आता अटी Cp भी देत नाही, Cv भी देत नाही, काहीच देत नाही. जेव्हा सिच्युएशन जशी असेल त्याच्यानुसार फॉर्म्युला घेत जाईल. तो Q का फॉर्मूला हमारे पास हम जनरल में रखते हैं, नॉर्मल. P भी नहीं लेते, V भी नहीं लेते, क्या लेते हैं, Q इज इक्वल टू NC डेल्टा T. इसमें C क्या होगा, मोलार स्पेसिफिक हीट कैपेसिटी. क्लियर है सबको, ओके. अब डेल्टा U की बात करते हैं. इसका भी फॉर्मूला पता है मुझे, क्या होता है फॉर्मूला उसका, NCV डेल्टा T. यात नाही आपण नॉर्मल C घेऊ, यात आपल्याला CV घ्या लागते. जेव्हा जेव्हा डेल्टा U चा फॉर्म्युला घ्याल तेव्हा तेव्हा त्याच्यामधली जे मोलार स्पेसिफिक हीट असेल ते कोणती असेल, कॉन्स्टंट व्हॉल्यूम वाली. या Q मध्ये तुम्ही सिच्युएशन वर डिपेंड करते, पण डेल्टा U मधला हा जो असते हा कोण असते, नेहमी CV. हा फॉर्म्युला डेल्टा U चा ऑलवेज कोणत्याही परिस्थितीमध्ये हाच घ्यायचा, ठीक है. तो अब देखो मेरे को Q का भी फॉर्मूला पता है, डेल्टा U का भी पता है. पॉलीट्रॉपिक में मुझे W भी पता है, लास्ट स्लाइड भी तो बताया मैंने. W क्या था, म्यू दैट इज एन आर डेल्टा टी अपॉन 1 माइनस एक्स. आता मला डेल्टा U माहित आहे, W माहित आहे, आणि वरती Q सुद्धा. म्हणून हे जे इक्वेशन है दैट इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, दैट इक्वेशन नंबर 1 इंप्लाई होगा. चलो Q की जगह पर वैल्यू पुट करो, क्या पुट करोगे, N इधर ही किया हुआ है, देखो यहाँ पे, है ना. Q इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस W. वैल्यू Q की वैल्यू क्या है, एन सी डेल्टा T इज इक्वल्स टू डेल्टा U की वैल्यू क्या है, एन CV डेल्टा T प्लस W की वैल्यू क्या है, एन आर डेल्टा T अपॉन 1 माइनस एक्स. कोई दिक्कत यहां तक नहीं. अब चलो आगे सॉल्व करना है हमको. आगे सॉल्व करेंगे तो भाई क्लियरली समझ में आता है कि देखो यहाँ पे n है, यहाँ पे n है, यहाँ पे n है, मतलब n सीधा सीधा क्या हो जाएगा, कैंसल. n क्या हो जाएगा, कैंसल. ये और ये n हो गया कैंसल. ओके, उसके बाद में डेल्टा टी डेल्टा टी डेल्टा टी कैंसल. अब इधर कौन, जस्ट मिनट हो जाएगा. 2 मिनिटं फक्त. हा, तर तुम्ही जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपला होता त्यात आपण काय केलं, त्या तिघांच्या व्हॅल्यू काय केल्या, पुट केल्या. त्यातले ज्या ज्या कॉमन गोष्टी होत्या त्या कट करून टाकल्या. तर मला सांगा लेफ्ट हँड साइड मध्ये कोण राहिलं, को बचा, सिर्फ लेफ्ट हैंड सी. और हमें वहां से C का फॉर्मूला मिलेगा, जो पॉलीटॉपिक में हमारे पास एक नया फॉर्मूला होगा, ठीक है. कारण क्वेश्चंस मध्ये तुम्हाला डायरेक्ट बऱ्याचदा C कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा विचारतात, ठीक है.
एक मिनिट फक्त. ओके, पुढच्या स्लाइड आल्या पाहिजेत फक्त आता. आहेत. हाँ, तो यहाँ पे थे, क्या क्या बचा देखो, डेल्टा टी और डेल्टा टी भी क्या हो गया, कैंसिल, कैंसिल हो गया. ओके, अब क्या बचा, इधर बचा सी, है ना, और कौन बचा, इज इक्वल्स टू सी वी प्लस व्हाट इज दैट, आर अपॉन 1 मायनस एक्स. ठीक आहे, तुमचे अडॅबॅटिकचे फॉर्म्युले पाठ असतील नाहीतर नसतील, पण तुम्हाला या सी चा फॉर्म्युला, सी ला काय म्हणतात, मोलार स्पेसिफिक हीट ऑफ पॉलिट्रॉपिक प्रोसेस. कारण सध्या आपण पॉलिट्रॉपिक साठी काढला ना, तर मी काय म्हणत होतो, अडॅबॅटिक प्रोसेसचे फॉर्म्युले तुमच्या पाठ असतील नाहीतर नसतील, पण हा सी चा फॉर्म्युला मला पाठ पाहिजे. काय सांगा बरं सी चा फॉर्म्युला, सी इज इक्वल्स टू सी व्ही प्लस आर अपॉन 1 मायनस एक्स. सी इज इक्वल टू सी व्ही प्लस आर अपॉन 1 मायनस एक्स. काय अडचण नाही. बस हे सगळी थेरी आहे पॉलिट्रॉपिक प्रोसेसची. आता आपण काही क्वेश्चन सॉल्व करून या पॉलिट्रॉपिक प्रोसेसला आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू. चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द मोलार हीट कैपेसिटी, मतलब क्या निकालना है, सी. ठीक है, इन टर्म्स ऑफ आर, किसके फॉर्म में निकालनी है, आर के फॉर्म में, ऑफ कौन सा गैस, मोनो एटॉमिक गैस. ओके, अंडरगोइंग द प्रोसेस PV raised to the power 1/2 is equals to C. तो पहली बात हमें निकालना क्या है, C. मोनो एटॉमिक गैस है तो डिग्री ऑफ फ्रीडम कितना होगा, 3. ओके, और हमें एक इक्वेशन गिवन है, क्या इक्वेशन गिवन है, PV raised to the power 1/2 is equals to C. और C का फॉर्मूला क्या है बताओ, तुम्हें तो C निकालना है ना. C मतलब ये C और ये C अलग है, कैंसल है ये. अबे हा सी काढणार आहे मोलार स्पेसिफिक हीट, हा सी कोण आहे, कॉन्स्टंट. कॅन्सल गिन्सल करसान नाही तर असं खोळून टाकतो मी, कॉन्स्टंट लिहितो. ठीक आहे, ओके, तर सी काढणार. मला सांगा सी चा फॉर्म्युला काय, सी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे सी व्ही प्लस आर अपॉन 1 मायनस एक्स. तर सी जर काढायचा असेल तर मला आता आरच्या फॉर्म मध्ये सी पाहिजे, म्हणजे या सीव्हीला बी मला आरच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायला लागेल, हा एक्स ची बी व्हॅल्यू पुट करायला लागेल. एक्स ची व्हॅल्यू पुट करू शकतो आपण कशी, कोणती प्रोसेस आहे, पॉलिट्रॉपिक प्रोसेस. कोणती प्रोसेस आहे, पॉलिट्रॉपिक प्रोसेस. कारण समजते तुम्हाला कसं समजलं सर, तर जनरल आहे ना हा इक्वेशन, हे इक्वेशन हा इथं एक्स जो आहे काही बी असू शकते, तर इक्वेशन जनरल आहे ते, म्हणजे हे प्रोसेस पॉलिट्रॉपिक अजून आपल्याला माहित नाही कोणती आहे, जे असेल ते असेल. ठीक आहे, तर जनरल आहे म्हणजे पॉलिट्रॉपिक प्रोसेस आहे, याचा अर्थ तुम्ही काय करू शकता, याला कंपेअर करू शकता. तर PV raised to the power x is equals to constant याच फॉर्म मध्ये आहे. मग याला जर कंपेअर केलं तर x ची किंमत तुम्हाला काय भेटू राहिली, 1/2. म्हणजे सरळ सरळ या फॉर्म्युल्यात तुम्ही x ची किंमत किती पुट करू शकता, 1/2. चला C इज इक्वल्स टू, आणि CV चा फॉर्म्युला काय असते, एक असते CP, दुसरी असते CV. CP चा फॉर्म्युला काय असते, R च्या फॉर्म मध्ये F/2 टाइम्स ऑफ R, आणि CV चा काय असते रे, F प्लस 2 अपॉन 2 टाइम्स ऑफ R प्लस आर अपॉन 1 मायनस 1/2. काय अडचण, अच्छा सॉरी सीपी लिहिला का मी, सीव्ही चा काय येईल, F/2 टाइम्स ऑफ आर, हा येईल F/2 टाइम्स ऑफ आर. करेक्ट, सीव्ही चा F/2 टाइम्स ऑफ आर, सीपी मध्ये तो येईल. ओके, चला आपल्याला एफ ची किंमत माहित आहे किती आहे, 3. तर काय होईल, 3/2 टाइम्स ऑफ आर प्लस आर अपॉन हा 1 मायनस 1/2 इज 1/2. 1/2 वरती जाईल म्हणजे काय होईल तो 2 टाइम्स ऑफ आर
तर आता याला जर केलं तर हा 2 2 जा 4, 4 + 3 7R/2, तो मोलार स्पेसिफिक हीट कैपेसिटी की व्हॅल्यू कितनी आ गई 7R/2. मी एकदा परत सांगतो, असं कुठलं इक्वेशन दिलेलं असलं तुम्हाला काही त्यांना स्पेसिफाय केलं नाही कुठली प्रोसेस आहे तर ते जनरल प्रोसेस आहे. जनरल प्रोसेस म्हणजे कोणती पॉलीट्रॉपिक प्रोसेस. मग त्याचं ते दिलेलं इक्वेशन तुम्ही या जनरल इक्वेशन सोबत कंपेअर करून x ची किंमत काढू शकता. येतं लक्षात. आणि त्याच्यानुसार मग तुमच्याकडे जे बाकीचे फॉर्म्युले आहेत त्यात ते व्हॅल्यू पुट करून टाकायची x ची. कळलं. चला नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन ऑन योर स्क्रीन. देखते हैं क्या है. बोल रहा है 3 मोल्स ऑफ डायएटॉमिक आइडियल गैस. 3 मोल्स मतलब n की वैल्यू पता है, डायएटॉमिक गैस मतलब F इज इक्वल टू कितना होगा 5 and it is undergo the process of this one. आता हे इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला प्रोसेसचं, that is v³ / t² is equals to c. जनरल इक्वेशन आहे तर प्रोसेस पॉलिटॉपिक आहे. माहित स्पेसिफाय झालं नाही आपल्याला नाही समजलं तर मग ते जनरलच आहे. ठीक आहे नाही मग तर सगळ्यात जनरल आहे सर. If the temperature is increased by इतका find the work done by the gas. भाई देखो n की कीमत ले ली हमने 3, डिग्री ऑफ फ्रीडम हमारे पास है 5, देन चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी तुम्हारे पास है 200 केल्विन. आपको कैलकुलेट करना है वर्क डन और R तो कांस्टेंट है और वो इक्वेशन दिया हुआ है. क्या इक्वेशन दिया हुआ है v³ / t² इज इक्वल्स टू कांस्टेंट. यार देखो सीन क्या है कि पॉलीटॉपिक प्रोसेस के लिए पॉलीटॉपिक प्रोसेस का जो इक्वेशन है वो इक्वेशन ऐसा है pv⁻x इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. हे इक्वेशन आहे पॉलीटॉपिकचं. आपल्याला दिलंय vtच्या फॉर्म मध्ये, तर vtच्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहिजे नाही, आपल्याला कशाच्या फॉर्म मध्ये पाहिजे pvच्या. तर मी यातलं कोणाला तरी गायब करीन आणि त्याचाही कोणाला घेऊन येईल p ला. मग आता सांगा v तर पाहिजे आपल्याला कोण नाही पाहिजे t. तो t हटाओ और t हटाने के लिए मैं यूज करूंगा PV इज इक्वल्स टू NRT. तो T की वैल्यू निकालो तो T इज इक्वल्स टू हो जाएगा PV/NR. तर जती तुम्हाला T दिसते तिथं तुम्ही काय टाकू शकता PV/NR. तो पुट कर दो. तो ये इक्वेशन अब क्या इंप्लाय होगा, ये इक्वेशन इंप्लाय होगा v³ अपॉन p² अपॉन n²r², जो कि कांस्टेंट है. पर वो कांस्टेंट उधर चले जाएंगे, ऊपर जाएंगे नहीं, कहीं भी जाएंगे तो राइट हैंड साइड में भेज देंगे उसको, तो वो फिर से एक नया कांस्टेंट मिलेगा. तो ये क्या हो जाएगा कांस्टेंट. समझ रहे हो. अब p को ऊपर लेकर जाओ तो p की पावर क्या हो जाएगी -2 और ये v ऊपर चला गया तो v की पावर भी क्या हो जाएगी -2. 3 - 2 कितना हो जाएगा 1. तो यहाँ पे मिलेगा मुझे v और इज इक्वल टू क्या रहेगा कांस्टेंट. लेकिन जनरल इक्वेशन कैसा रहता pv⁻x इज इक्वल्स टू कॉन्स्टंट असं असते. म्हणजे मला इथं p पाहिजे आणि v च्या पॉवर मध्ये नंबर पाहिजे तेव्हा x भेटेल ना मला. म्हणून या p च्या डोक्यावरचे -2 गायब करायचे आणि ते गायब करण्यासाठी मी काय करतो या दोघांच्याही पॉवर मध्ये मल्टीप्लाय करतो किती ना -1/2 न. -1/2 मतलब क्या होगा p⁻²v. इन दोनों को क्या करता हूं -1/2 पावर लेता हूं और इधर कांस्टेंट के पावर में भी -1/2 तो एक नया कांस्टेंट होगा. तो फिर से इधर क्या रहेगा हमारे पास कांस्टेंट. समझ रहे हो क्या. अब ये -1/2 इसको दे दो तो ये क्या हो जाएगा p. अरे माइनस माइनस कैंसल और 2 को कैंसल तो v की पावर कितनी होगी -1/2 कांस्टेंट. अब कंपेयर करेंगे इस इक्वेशन 1 को इसके साथ तो pv⁻x इज इक्वल टू क्या होता है कांस्टेंट. तो यहां से मुझे पता चला कि x इज इक्वल टू कितना होता है -1/2. क्या बात समझ में आई. ओके अब मुझे निकालना क्या है वर्क डन. वर्क डन के फॉर्मूले बताया आपको. वर्क डन का कौन सा फॉर्मूला मैं पुट करूं जिसमें मैं F पुट कर सकता हूं n पुट कर सकता हूं. तो NR डेल्टा टी वाला, क्योंकि डेल्टा टी भी है ना मेरे पास. तो वर्क डन W इज इक्वल टू बता फॉर्मूला NR डेल्टा टी अपॉन 1 - x. 1 - गामा की जगह पर बरोबर है. तो इज इक्वल टू n की कीमत 3, R की कीमत R ही रखो उसको. ठीक है R के फॉर्म में ऑप्शंस दिए हुए हैं और इनटू डेल्टा टी कितना हमारे पास 200 और डिवाइड में 1 - x की कीमत कितनी आई है -1/2. तो माइनस ऑफ 1/2 कितना हो जाएगा +1/2. तो ये कितना हो जाएगा 3/2. 3/2 तो मतलब ये हो जाएगा 3 × R × 600 डिवाइड बाय 3/2. तो 2 आएगा ऊपर, 3 कैंसल, ये 200 है ना. तो कितना हो जाएगा 400 R. हाँ तो W इज इक्वल टू 400 R. दिस इज द करेक्ट
आन्सर. वरून गेलं का? लक्षात येऊन राहिलं का तुमच्या काय सुरू आहे? तर तो डब्ल्यूचा फॉर्म्युला आपल्याला माहित होता. हा यात फक्त मला काय माहित नव्हता? एक्स. एक्स काढण्यासाठी मला सगळं हे तितंबा करावा लागला. तो एक्स काढणं डायरेक्ट असतं तर मी कम्पेअर करून काढला असता, पण इक्वेशन मला व्हीटीच्या फॉर्म मध्ये दिलं होतं. व्हीटीचा फॉर्म मी पीव्हीच्या फॉर्म मध्ये गेला, आणि पीव्हीच्या फॉर्म मध्ये करण्यासाठी माझ्याकडे एकच फरिष्ठ आहे, पीव्ही इज इक्वल्स टू NRT. कळतंय? एखादा क्वेश्चन अजून असा येईल आपल्याकडे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती हा आहे. चलो समझो इसको अब. फिगर शोज अ पॉलीट्रॉपिक प्रोसेस. ठीक है, कोणती प्रोसेस होता रे बाळांनो? पॉलीट्रॉपिक प्रोसेस फॉर एन आइडियल गैस. वर्क डन बाय द गैस विल बी इन द प्रोसेस AB इज. AB प्रोसेस मतलब सिस्टम कहां से कहां गई है? स्टेट ए से स्टेट बी. जब भी सिस्टम यहां से यहां गई है कुछ इस तरीके से, तो आपको पूछा है इस प्रोसेस के दौरान कितना वर्क होगा. तो अगर आप इस क्वेश्चन में डायग्राम या फिगर को देखोगे तो अपना माइंड पटक से निकाल देता है कि एरिया अंडर द कर्व इज वर्क डन. लेकिन आप इसको थोड़ा सा हल्का सा जूम करो, और जूम करके देखो तो इतना आसान नहीं है इसका एरिया निकालना, क्योंकि ये स्ट्रेट लाइन थोड़ी ना है जिसको आप ट्रायंगल और रेक्टेंगल के फॉर्म में स्प्लिट करो या ट्रेपेजियम का फॉर्मूला लगा के वर्क डन निकालो. नहीं, इसका एरिया आसान नहीं है, क्योंकि ये यहाँ पे क्या दिख रही है आपको? कर्व दिख रही है. तो कर्व का है तो एरिया अंडर द कर्व इससे निकलेगा नहीं. तो कैसे कैलकुलेट करेंगे इसका एरिया? ठीक है, तो A to B जाना है हमें. वर्क डन का फॉर्मूला, क्या फॉर्मूला हमारे पास वर्क डन का? बताओ. वर्क डन W इज इक्वल्स टू, अब प्रेशर और वॉल्यूम के फॉर्म में सारी क्वांटिटी है मेरे पास, तो वर्क डन का फॉर्मूला होगा दैट इज P2V2, है ना? ऐसे लिख देता हूं अभी के लिए. P2V2 माइनस P1V1 अपॉन में क्या रहेगा? 1 माइनस एक्स, क्योंकि प्रोसेस कौन सी है? पॉलीट्रॉपिक. अरे इस बार मैंने NR डेल्टा डी के फॉर्म में ना लिखते हुए P1V1 P2V2 के फॉर्म में लिखा. ये फाइनल वाली स्टेट मतलब बी स्टेट को मैंने स्टेट नंबर 2 कहा, और ए स्टेट को मैंने स्टेट नंबर 1 कहा. ठीक है, अब वर्क डन निकाल सकता हूं, क्योंकि वही तो निकालना है. वर्क डन निकाल सकता हूं. P2 पता होना चाहिए, तो यार P2 पता है मुझे. P2 पता है, सॉरी P2 का है 1 to 2, तो P2 पता है मुझे, P0 है. P1 भी पता है, V1 भी पता है, V2 भी पता है. मतलब ऊपर की वैल्यू तो पता है, अननोन क्या है? X. मतलब अभी चैलेंज क्या है हमारे लिए? X कैलकुलेट करना. और X कैलकुलेट करने के लिए हम सब जानते हैं पॉलीट्रॉपिक प्रोसेस है, मतलब PV रेज टू दी पावर X, ये क्या रहेगा? कांस्टेंट. तो अगर PV रेज टू दी पावर X कांस्टेंट है, इसका मतलब है कि P1V1 रेज टू दी पावर X इज इक्वल्स टू P2V2 रेज टू दी पावर X. क्या बात सही है? हाँ, तो अगर मैं P1 की वैल्यू पुट करूं तो P1 अभी देखो स्टेट 1 के लिए P1 कितना है बोलो? 16 P0. और V1 कितना है? V1 है मेरे पास V0 की पावर X. उम्मीद है बात समझ पा रहे होंगे. इज इक्वल्स टू P2 कितना है मेरे पास? स्टेट 1 से P2 कितना है मेरे पास? P0. और V2 कितना है मेरे पास? V2 मतलब 2V0 की पावर X. आगे सवाल करते हैं. P0 क्या हो जाएगा? कैंसल. इधर आएगा 16 V0 की पावर X और इज इक्वल्स टू 2 की पावर X V0 की पावर X. तो बेटा भांगे झोपनो करे, V0 की पावर X, V0 की पावर X क्या हो जाएगा? कैंसल. तो 2 की पावर X क्या मिल रहा है? 16. तो क्या 16 को मैं पावर के फॉर्म में नहीं लिख सकता? यस. 16 किसका स्क्वायर है? 4 का. तो मैं इसको लिखता हूं 4 का पावर 2 इज इक्वल टू 2 का पावर X. तो अब अगर नहीं 2 के फॉर्म में लिखना पड़ेगा ना कंपेयर करने के लिए. तो 2 का कितना पावर होगा? तो 16 लेंगे. 2 का पावर 4 इज इक्वल टू 2 का पावर X. तो बताओ X का कीमत कितना मिला? 4. और अगर X का कीमत 4 मिला है तो क्या यहां से वर्क डन मिल सकता है कि नहीं मिल सकता? मिल सकता. कैसे करेंगे? P2 की वैल्यू बताओ. P2 मतलब ये क्या है? P0. तो यहां पे पुट करेंगे P0. V2 बोलो किधर है? V2 2V0. तो ये हो जाएगा 2 टाइम्स ऑफ V0 माइनस P1 दैट इज 16 P0 और V1 इज V0 और अपॉन में क्या आएगा? 1 माइनस 4. समझ में आ रहा है? आगे सॉल्व करेंगे इसको नेक्स्ट स्टेप में. तो 2 P0 V0 में से 16 P0 V0 माइनस करो. 16 मधून 2 गेले 14 और साइन क्या आएगा? माइनस 14 P0 V0 और नीचे 1 माइनस 4 कितना होगा? -3. माइनस माइनस कैंसल. तो 14/3 P0 V0. उम्मीद है बात समझ में आई. ठीक है,
अगले क्वेश्चन पे मूव ऑन करते हैं। दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन ऑन योर स्क्रीन। इसको हल करते हैं। क्वेश्चन में कह रहा है 1 मोल क्वांटिटी आपके पास 1 मोल है आइडियल गैस सी एंड इट अंडरगोज through thermodynamic process whose molar heat capacity is 4R. molar heat capacity C आपको गिवन है कितना 4R। आगे बोल रहा है 4R and in which work done by the gas for a small change in temperature is given by the relation dW is equals to 2R dt। एक्चुअली वर्क डन क्या होता है? वर्क डन होता है हमारे पास, वर्क डन का फॉर्मूला क्या होता है हमारे पास? एन आर डेल्टा टी अपॉन 1 माइनस एक्स। ठीक है, लेकिन यहाँ पे इसने वर्क डन का रिलेशन हमको दिया हुआ है कि एकदम छोटा चेंज इन टेम्परेचर होता है और उसके वजह से एकदम छोटा वर्क होता है एंड दैट चिन्नुकला वर्क डी डब्ल्यू उसने दिया हुआ है 2R व्हाट इज दैट डी टी 2R डी टी। क्लियर है? ओके और क्या निकालने को बोला है? देन फाइंड द रेशियो ऑफ सीपी अपॉन सीवी। तो आपको निकालना है सीपी बाय सीवी कितना आएगा। तो मेरे पास अभी क्या है, की पॉइंट तो मेरे पास वर्क डन ही है, मैं इसको जारी रखता हूं। वर्क डन का फॉर्मूला बताओ, स्मॉल वर्क डन का क्या आएगा? इट विल बी एन आर डी टी अपॉन कितना बेटा 1 माइनस एक्स। करेक्ट है, इज इक्वल टू क्या आएगा 2R dt। क्या आएगा 2R dt। dt dt समझना है कसा आलं dt dt कैंसल, R R कैंसल, तो हमारा n की वैल्यू कितनी है 1 क्योंकि क्वांटिटी ऑफ गैस 1 है। तो मेरे पास क्या आएगा 1 अपॉन 1 माइनस एक्स इज इक्वल टू 2। तो इसको लेकर जाएंगे तो 1 माइनस उधर जाएगा, ये नीचे आएगा, दैट इज 1 माइनस एक्स इज इक्वल टू 1/2। तो x उधर 1/2 इधर, तो x की कीमत यहां से कितनी मिल जाएगी 1/2। x कितनी घेतला मला 1/2। अब x तो मिल गया है, अब मुझे चाहिए क्या c का फॉर्मूला यूज करते हैं, क्योंकि c का फॉर्मूला यूज करेंगे तो c की वैल्यू पुट करेंगे, लेकिन वहां पे अननोन जो रहेगा वो रहेगा cv, क्योंकि वी ऑल नो दैट c का फॉर्मूला क्या होता है बताओ, c इज इक्वल टू cv प्लस r अपॉन 1 माइनस x। तो अभी अभी आपने क्या निकाला x, वो वहां पे पुट कर दो। c की वैल्यू आपके पास कितनी है 4r, तो 4r इज इक्वल टू cv प्लस r अपॉन 1 माइनस, चलो व्हाट इज द वैल्यू ऑफ x, इट इज 1/2, ये 1/2 पुट कर दिया। आगे सवाल करेंगे, will become 4r is equals to cv plus r upon 1/2, 2 ऊपर तो क्या बन जाएगा 2r। ठीक है, अब 2r इधर, 4r माइनस 2r 2r, तो यहां पे cv कितना मिलेगा 2r। तो cv तो मिल गया, मुझे निकालना है रेशो cp बाय cv का। cv मिल चुका है, अब क्या निकालना है cp। cp निकालने के लिए क्या तरीका है, कौन सा तरीका है? गामा। ओके, मेयर्स रिलेशन पता है आपको, Cp माइनस Cv इज इक्वल टू R, Cp माइनस Cv इज इक्वल टू R। तो इसका मतलब क्या होगा, मुझे निकालना है Cp, तो क्या होगा Cv प्लस R। ठीक है, तो Cv आपने अभी अभी निकाला, इट इज 2 टाइम्स ऑफ R प्लस R, तो ये कितना होगा 3R। तो Cp मिल गया हमको 3R, लेकिन हमें क्या चाहिए था, रेशो चाहिए था Cp अपॉन Cv का। Cp कितना है बेटा 3 टाइम्स ऑफ R, Cv कितना है बेटा 2 टाइम्स ऑफ R, R R कैंसल, तो फाइनल आंसर क्या रहेगा 3:2। 3:2 मतलब कौन सा आंसर, ऑप्शन सी। कळत आहे का? बस हेच जनरल पॅटर्न आहे या क्वेश्चनचा। ठीक आहे, आणखी सोबत मी आता तुम्हाला माहित असेल की जे ज्यांना आणखी एक्स्ट्रा डीपीपीच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा क्वेश्चन पाहिजेत प्रॅक्टिससाठी, तर विजनल पार्टनरचे जे ॲप आहे त्याच्यावरती मी फिजिक्सच्या फोल्डरमध्ये आणखी एक नवीन फोल्डर बनवलेलं। ठीक आहे, त्या फोल्डरमध्ये तुमच्यासाठी खूप सारे क्वेश्चन आहेत प्रॅक्टिससाठी। तर मी सध्या थर्मोडायनामिक्सची फाईल त्यामध्ये अपलोड केलेली आहे। ज्या पॅटर्नचे क्वेश्चन आपण इथं क्लासमध्ये घेत आहे एक्झॅक्टली त्या पॅटर्नमध्ये, म्हणजे त्याच्याच लेवलवरून वरती वरती तुम्हाला ते क्वेश्चन घेऊन जातील। त्यात मोस्टली नीट आणि जेईचे पीवायक्यू सुद्धा तुम्हाला आढळतील जे एक्झाममध्ये आलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे ते जे क्वेश्चन त्या फाईलमध्ये आहेत, त्या फाईलचे क्वेश्चन झाल्यानंतर लगेच त्याचे सोल्युशन सुद्धा त्याच्यामध्ये आहेत। म्हणजे जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चनमध्ये डाऊट आला तर लगेच तुम्ही स्लाइड करून त्याचं सोल्युशन खाली बघू शकता, डिटेल सोल्युशन त्यामध्ये आहेत। तर तुम्ही आता चांगली प्रॅक्टिस अजून त्याच्यात वाढवू शकता। आता पुढचा क्वेश्चन नेक्स्ट काय म्हणते, अ डायएटॉमिक आयडियल गॅस, डायएटॉमिक म्हटलं म्हणजे F ची किंमत किती आली रे 5,
इट इज हिटेड ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हा हिट केला मी कशावरती, कॉन्स्टंट व्हॉल्यूम वरती, टिल प्रेशर इज डबल. त्याचं प्रेशर कसं होत नाही, डबल. म्हणजे मी काय घेतलं, एक गॅस घेतला जो नेचर मध्ये कसा आहे डायटोमिक, त्याला मी काय केलं, हीट करून कधीपर्यंत हीट केलं, जोपर्यंत त्याचं प्रेशर काय होत नाही डबल. समजा पहिलं इनिशियल प्रेशर आहे समजा त्याचं 10, तर मी कधीपर्यंत हीट करत गेलो, जोपर्यंत 20 नाही होत. ठीक आहे, ओके, पीचं 2p होईपर्यंत. अँड अगेन हिटेड, आता अजून हिट केलं ऍट कॉन्स्टंट प्रेशरवर, म्हणजे एका गॅसले पहिले कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर हिट केलं, नंतर कॉन्स्टंट प्रेशरवर हिट केलं, आणि कधीपर्यंत, जोपर्यंतचा व्हॉल्यूम काय होत नाही डबल. देन ऍव्हरेज मोलार हीट कॅपॅसिटी ऑफ द होल प्रोसेस इज. नीट आहे का काय म्हणते, समजा माझ्याकडे एक प्रोसेस आहे, मी ते ग्राफिकली तुम्हाला एक्सप्लेन करतो कशी आहे. हा एक ग्राफ आहे प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा. सर्वात पहिल्या केसमध्ये काय केलं, फर्स्ट केसमध्ये काय झालं सांगा, काय घेतलं, हे समजा इनिशियल स्टेट आहे. ठीक आहे, आणि इनिशियल स्टेट वरती मी असं अज्युम करतो की त्या सिस्टीमचं प्रेशर होतं पी नॉट. सिस्टीमचं प्रेशर काय होतं, पी नॉट, आणि इथं व्हॉल्यूम काय होता व्ही नॉट. आता मला स्टेट 1 वरून जायचं आहे. लेट से दिस इज स्टेट 1 किंवा याला स्टेट ए म्हणतो. काय म्हणतो, स्टेट ए. स्टेट ए वरून मी आता जाणार अशा पद्धतीनं, पण कसं प्रोसेस करायची आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम वाले. कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम बदलला नाही पाहिजे, तर व्हॉल्यूम बदलला नाही पाहिजे तर मी असा जाईल पहा, व्हॉल्यूम नाही पण काय बदलत चाललं, प्रेशर. प्रेशर वाढत 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 गेला, कुठपर्यंत जायचं, जोपर्यंत हे प्रेशर किती नाही होईल डबल. डबल म्हणजे इथची प्रेशरची व्हॅल्यू किती असेल 2p नॉट, आणि मी इथं पोहोचलेलं. लेट से ही माझी स्टेट आहे, स्टेट नंबर 2, जिचं नाव आहे बी. काय अडचण नाही. आता बी स्टेटवर मला परत काय करा, तिथपर्यंत आलो आपण, व्हॉल्यूम प्रेशर डबल झालं. आता म्हणते परत हिट करा, म्हणजे मी ना इथं हिट दिली असेल नाही सिस्टीमला, इथं काही ना काही हिट दिली असेल. लेट से दॅट क्वांटिटी ऑफ हिट इज Q1. त्या क्वांटिटी किती घेतली मी ना Q1, तर Q1 हिट दिली, आणि सिस्टीमला मी पी नॉट वरून 2p नॉट वर घेऊन गेलो. व्हॉल्यूम कसा होता, कॉन्स्टंट. आता पुढे अगेन हिट, आता त्याला परत हिट करायचं आहे मला ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आता प्रेशर बदललं पाहिजे नाही, आणि व्हॉल्यूम काय झाला पाहिजे म्हणते डबल. आणि मी आलो इथं स्टेट सी वरती. मी आता परत या सिस्टीमला हिट दिली, आणि ते हिट मानतो मी Q2 दिली असेल, बी वरून सिस्टीम सी वर गेली. पण आता हा जो व्हॉल्यूम आहे या सिस्टीमचा किती झाला असेल 2v नॉट, कारण व्हॉल्यूम बी डबल झाला पाहिजे ना म्हणते तो. पहा ना, व्हॉल्यूम काय झाला पाहिजे डबल. तुम्हाला या पूर्ण प्रोसेसमध्ये, म्हणजे जेव्हा तुम्ही स्टेट ए वरून स्टेट सी वर गेले, त्याच्यामध्ये जो ऍव्हरेज सी आहे, मोलार स्पेसिफिक कॅपॅसिटी, तो काढायचा आहे. ठीक आहे, म्हणजे सी कॅल्क्युलेट करायचा. मला सांगा सी चा कोणता फॉर्म्युला तुमच्याकडे आहे, तो एकता आहे सी इज इक्वल टू CV प्लस आर अपॉन. पण मला सांगा एक फॉर्म्युला हा बी आहे ना आपल्याजवळ, Q इज इक्वल टू एन सी डेल्टा टी. Q इज इक्वल टू एन सी डेल्टा टी. आता मला सांगा, मी हा Q म्हणजे काय, टोटल हिट. जेव्हा मी ए पासून सी पर्यंत गेलो, तिथपर्यंत टोटल हिट म्हणजे कोणता, Q. बेसिकली हा Q किती असेल, Q1 प्लस Q2. ओके, आणि हा जो सी असेल हा पूर्ण ऍव्हरेज सी असेल, बरोबर ना. मग हा ऍव्हरेज सी असेल तर मग त्याला मी फक्त सी ठेवतो, त्याला मी CP CV असं काही लिहत नाही. ओके, त्यानंतर एन नंबर ऑफ मोल्स सांगितलेले आहेत का आपल्याला, सांगितलेले आहेत का नाही, तर त्या नंबर ऑफ मोल्स तिथंच राहू देतो. ठीक आहे, एन तसाच ठेवतो. आणि चेंज इन टेम्परेचर, चेंज इन टेम्परेचरला मी सध्या स्टेट हे मानली 1, आणि हे मानली माझी इनिशियल, हे मानली फायनल. त्या पूर्ण प्रोसेसमध्ये चेंज इन टेम्परेचर किती झालं असेल सांगा. चेंज इन टेम्परेचर म्हणजे इथची माझी हे स्टेट 1 आहे. ठीक आहे, तर इथचं जर समजा व्हॉल्यूम काय म्हणू मी, इथचं टेम्परेचर T1 घेतो मी T नॉट. T1 काय घेतलं समजलं का तुम्हाला, प्रेशर P नॉट, व्हॉल्यूम V नॉट, टेम्परेचर T नॉट. मी इथं गेलो सेकंड नंबरच्या स्टेट वरती, तर इथं माझं प्रेशर डबल झालं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. तर जर प्रेशर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं तर प्रेशरचं टेम्परेचर सोबत डायरेक्ट रिलेशन असते ना. म्हणजे जर प्रेशर डबल झालं, टेम्परेचर बी काय झालं असेल डबल. म्हणजे माझं जे T2 असेल इथं, ते T2 काय असेल T नॉटच्या डबल, म्हणजे किती असेल 2T नॉट. समजलं का. नंतर आता मी इथून इथं आलो, इथून इथं काय कॉन्स्टंट ठेवलं, प्रेशर. प्रेशर जरी कॉन्स्टंट ठेवलं तरी व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल काय असते, टेम्परेचर. म्हणजे इथं जेवढं टेम्परेचर आहे हे T3 किती असेल याच्या डबल, म्हणजे ते किती असेल 4T नॉट. समजलं का. पण मी जनरल गोष्ट करून राहिलो, ए वरून डायरेक्ट सी वर जायचं गोष्ट करू राहिलो, ऍव्हरेजची गोष्ट करू राहिलो. तर टोटल हीट, टोटल सी म्हणजे ऍव्हरेज सी, तर चेंज इन टेम्परेचर बी टोटल घ्यायला लागेल ना. मग फायनल टेम्परेचर किती आहे 4T नॉट, इनिशियल टेम्परेचर किती T नॉट. तर मी याला असं लिहू शकतो ना, मग Q इज इक्वल्स टू एन सी, याला लिहू शकतो मी T3 मायनस T1, म्हणजे हा होईल Q इज इक्वल्स टू एन सी. T3 किती रे पिंट्या, 4T नॉट मायनस T नॉट म्हणजे किती
3T0 हे इक्वेशन नंबर 1 मानतो. समजलं का? आता पुढे मला काय करायचंय, या Q ची व्हॅल्यू काढायची आहे आणि ती इकडे पुट करायची आहे, म्हणजे गोष्टी कट होतील. मग Q ची व्हॅल्यू कशी काढसाल, त्यासाठी पहिले तुम्हाला काय काढावं लागेल, Q1. आता Q1 म्हणजे काय, ही प्रोसेस फक्त A पासून B पर्यंतची प्रोसेस. मग सांगा Q चा फॉर्म्युला कोणता घेईल मी, N C कोणता घ्यायला लागेल, V वाला, कारण व्हॉल्यूम कसा आहे, कॉन्स्टंट. तर N CV डेल्टा टी. चला Q1 इज इक्वल टू N तर N आहे, CV F/2 R, F/2 F 5/2 R, इथं येईल 5/2 R. आणि चेंज इन टेम्परेचर किती रे, T2 - T1, 2T0 - T0 म्हणजे काय, T0. तर इथं किती आला, T0. समजलं का? हा कोण झाला, Q1. ठीक आहे. आता कोण काढीन मी कोण काढीन, Q2 इज इक्वल टू N CP डेल्टा टी. चल N तर N आहे, CP कारण CP आता कॉन्स्टंट प्रेशर आहे ना, कॉन्स्टंट प्रेशर आहे म्हणून CP. CP चा फॉर्म्युला काय असते, F+2/2. तर F किती आहे, 5, 5 + 2/2 हा 7/2 टाइम्स ऑफ R. आणि डेल्टी किती रे बाबू, 4T0 - 2T0 म्हणजे किती, 2 टाइम्स ऑफ T0. कळतंय का? तर आता मी वाटलं तर हा 2 कॅन्सल पण करू शकतो किंवा राहू द्या एक स्टेप. तर आता Q1 बी आहे तुमच्याकडे, Q2 पण आहे, तर त्या दोघांची काय करून टाका, ऍडिशन. सांगा Q काय येईल, Q इज इक्वल टू Q1 + Q2. Q इज इक्वल टू Q1 + Q2. तर Q1 ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो, N, याला जनरल फॉर्म मध्ये लिहून टाकू, 5/2 NR T0 प्लस याला कसं लिहिसाल आता, 7/2 ठीक आहे, 2 × 2 NR T0. समजलं का, पाहून घ्या. ओके, तर तशा पद्धतीने त्याला लिहिलं. हा झाला तुमचा Q. आता हे Q ची व्हॅल्यू कुठे टाकतो, या इक्वेशन मध्ये. याला फायनल इक्वेशन नंबर येतो, इक्वेशन नंबर 2. हे इक्वेशन पूर्णच्या पूर्ण तिकडे कंटिन्यू करून टाकू. काय इक्वेशन आता, 5/2 NR T0, 7/2 2 टाइम्स ऑफ NR T0. ठीक आहे. तर आपल्याकडे ऑलरेडी इक्वेशन काय होतं, वी हॅव इक्वेशन 1, Q इज इक्वल टू NC, किती होता तो टेम्परेचर, 3T0. हे होतं आपल्याकडे इक्वेशन नंबर 1. आणि इक्वेशन नंबर 2 काय आपल्याकडे, 5/2 NR T0 प्लस 7/2 × 2 टाइम्स ऑफ NR T0, इक्वेशन नंबर 2. तर इक्वेशन 1 आणि 2 लेफ्ट हँड साइड सेमच आहे, तर राइट हँड साइड सेम. चला घ्या, 5/2 NR T0 प्लस 7/2 NR T0 × 2 इज इक्वल्स टू, इकडे काय होईल, NC इंटू काय रे, T0. मला सांगा NR T0 इकडे बी आहे, NR T0 इथं बी आहे, NR T0 इथं नाही आहे. मग आता काय वापस जातो, ठीक आहे. तर होते कधी कधी, ठीक आहे. तर पण तिकडे कोण आहे मग आता, N आहे, तर N N कॅन्सल. ओके, T0 कॅन्सल. ओके, इकडे करायला आता 5/2 R प्लस इकडे हा होईल 14/2 आहे ना, 14/2 R आणि इज इक्वल्स टू 3 टाइम्स ऑफ C. आणि तुम्हाला C's काढायचं आहे, तर आता बेस सेम आहे, वरच्याची ऍडिशन 14 + 5 किती झाले, 19. तर 19/2 टाइम्स ऑफ R इज इक्वल्स टू 3 टाइम्स ऑफ C. तर आता हा 3 इकडे येईल, म्हणजे C इज इक्वल्स टू 19/3 2 जा 6 R. ऑप्शन मध्ये आहे का हे, 19/6 टाइम्स ऑफ R. काही अडचण कोणाला, समजून राहिलं तुम्हाला? तर हे असे प्रश्न पॉलिटॉपिक प्रोसेस मध्ये येतात. याच्या प्रॅक्टिसची डीपीपी मध्ये तुम्हाला असे क्वेश्चन मिळतील. सोबतच आता कालच्या क्लासमध्ये आपले 2 क्वेश्चन राहिले होते, जर तुम्हाला माहित असतील तर. माहित आहे का, क्वेश्चन राहिले हे माहित आहे, पण आपण घरी पाहिले का ते नाही. ओके, व्हेरी गुड. तर पॉलिटॉपिक प्रोसेस आता इथं आपली खतम होते. पण जरी पॉलिटॉपिक प्रोसेस खतम झाली असेल तरी मी होमवर्कसाठी तुम्हाला ॲपवरती खूप प्रश्न टाकले, आणि ते प्रश्न जेव्हा तुम्ही करसाल तर तुम्हाला अडचणी यायला नको, म्हणून आता मी एक असा क्लास घेईल. प्रोबॅबली उद्या पण आपला एक्स्ट्रा क्लास केमिस्ट्रीचा आहे ना, त्यासोबत एक क्लास राहील फिजिक्सचा,
त्यामध्ये आपण पीएसपी मधले सगळे क्वेश्चन घेणार आहोत, पूर्ण आतापर्यंत झालेल्या पोर्शन वरचे जेवढा टाईप झाला, ठीक आहे. सोबत पीएसपी मधले घेणार आहे. सोबत मी एक क्लास आपल्या रेग्युलर क्लासमध्ये ह्या ज्या थर्मोडायनामिक प्रोसेस सगळ्या झाल्या, फक्त याच्यावरचाही एक क्लास इथं घेणार आहे. म्हणजे 2 क्लास होतील, ज्याच्यामध्ये आता कंटिन्यू काय होतील तुमचे खूप सारे एमसीक्यूज, आणि मग या चॅप्टरचा फक्त लास्ट पार्ट राहते हीट इंजिन आणि रेफ्रिजरेटर. एवढे क्वेश्चन केल्यानंतर तुम्ही कोणताही प्रश्न थर्मोडायनामिक्सचा सॉल्व्ह करू शकाल, जे या 2 दिवसात आपण क्वेश्चन करू. कोणताही म्हणजे मोस्ट प्रोबेबली तुमची प्रॅक्टिस असेल तर, असेच नाही येतील ते. ठीक आहे, चालते. बाकी आता आपण नंतरच्या क्लासमध्ये घेऊ.